विवाहित महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला, आत्महत्या की घातपात? अज्ञात महिलेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ. संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील डोलनर वस्तीवरील एका विहिरीत विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना मंगळवार दिनांक 2 जून रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली असून हा प्रकार आत्महत्येचा आहे की घातपाताचा याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मांडवे बुद्रुक शिवारातील डोलनर वस्तीवर भिका डोलनर यांच्या शेतातील विहिरीत एका महिलेचा मृतदेह तरंगताना काही नागरिकांच्या निदर्शनास आला. ही माहिती गावात पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्यासह पोलीस कर्मचारी प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे, महादेव हांडे, सुरेश शेळके आणि चंद्रकांत मेडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने आणि बाजाच्या सहाय्याने संबंधित महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता ती स्थानिक परिसरातील नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान संबंधित महिला विहिरीत कशी पडली, तिने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला याबाबत परिसरात चर्चांना उधाण आलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार मृत महिला सुमारे 20 तासांपूर्वी विहिरीत पडली असावी अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या महिलेची ओळख कोणाला पटत असल्यास त्यांनी तातडीने घारगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी केलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास घारगाव पोलीस करीत आहेत. महासत्ता न्यूज प्रतिनिधी सोमनाथ डोळे.